नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. केंद्र सरकारने जे करायला नको ते करण्याचा घाट घातला होता. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सेन्सॉरशिप आणण्यासाठी एक नवं विधेयक केंद्र सरकार पेश करणार होतं. यावर प्रतिक्रिया झाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सर्व संपादकांनी आणि देशभरातल्या पत्रकारांनी या विधेयकाला विरोध केला आणि असं सांगितलं की हे जर विधेयक आलं तर इंदिरा गांधींच्या आणीबाणीत आणि यामध्ये काही फरक उरणार नाही. म्हणूनच आजचा आमचा प्रश्न आहे, न्यूज चॅनल्सवर सेन्सॉरशिप लादण्याचा सरकारचा प्रयत्न योग्य आहे का? माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई. जतीन देसाई यांनी वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे आणि याशिवाय बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्ट जी पत्रकारांची संघटना होती तिचेही ते काही वर्षांपूर्वी पदाधिकारी होते. पत्रकारांची जी आंदोलन झाली त्यामध्ये नेहमीच ते आघाडीवर असतात. माझ्यासोबत दिल्लीहून आहेत CNN IBNचे एक्झिक्युटिव्ह एडिटर विनय तिवारी. विनय तिवारी हे न्यूज चॅनलच्या NBA नॅशनल ब्रॉडकास्टिंग असोसिएशन या संघटनेचे सुद्धा पदाधिकारी आहेत. त्या संघटनेवर ते आहेत आणि हे जे बिल आहे केंद्र सरकारने आणलेलं याविषयी तपशिलात जाऊन ते आपल्याला काही सांगतील अशी माझी अपेक्षा आहे. माझ्यासोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून आहेत माजी IPS अधिकारी YC पवार आणि माझ्यासोबत औरंगाबाद स्टुडिओमधून आहेत जयदेव डोळे. जयदेव डोळे हे मराठवाडा डॉक्टर आंबेडकर विद्यापीठामध्ये त्यांच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक आहेत आणि मीडियाचे विश्लेषक सुद्धा आहेत. पण सुरुवातीला पाहूया की केंद्र सरकारने नेमकं काय करायचं ठरवलं होतं. 26/11च्या टेरर अटॅकचा फायदा घेऊन त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने न्यूज चॅनलवर कोणती बंधनं आणायचा प्रयत्न चालवला होता हे सुरुवातीला पाहूया. 26 नोव्हेंबरचा मुंबईतला अतिरेकी हल्ला याचं लाईव्ह प्रक्षेपण सगळ्या चॅनेल्सनी दाखवलं. त्यावर टीकाही झाली. मीडियानं त्यानंतर स्वतःवर काही बंधनही घालण्याचं ठरवलंय, पण सरकारला ते पुरेसं वाटत नाहीये. त्यामुळे सरकारनं दहशतवाद संबंधित घटनेचं रिपोर्टिंग, सेक्स क्राईम संबंधित बातम्या आणि नार्को अनालिसिस टेस्ट संबंधित रिपोर्ट्स यावर अधिक काटेकोर कायदे करण्याचं ठरवलंय. या कायद्यानुसार पोलीस कमिशनरशिवाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटही एखाद्या चॅनेलच्या लाईव्ह प्रक्षेपणावर बंधन घालू शकतो. अधिकृत सरकारी संस्थेकडून राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचं चित्रीकरण पुरवण्यात येईल. जातीय दंगली आणि गुज्जर आंदोलनासारख्या घटनांच्या रिपोर्टिंगवरही मर्यादा येईल. रिपीट टेलिकास्टचे अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांकडेच राहतील. एखादी बातमी राखून ठेवण्याचा अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांकडे जाणार. घटनेची फोनवरून माहिती देणं, पीडितांच्या मुलाखती प्रक्षेपित करणं यावरही सरकारी सेन्सॉरशिप राहणार. संपादकांच्या मध्ये सद्यस्थितीतले कायदे हे मीडियावर बंधनं घालण्यासाठी पुरेसे आहेत. मीडियानं कायदा मोडल्यास त्यांची मान्यता रद्द करण्याची तरतूदही या कायद्यात आहे. कायद्यातील नव्या सुधारणा या लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आहेत. आणीबाणी काळातल्या प्रमाणेच मीडियाची अवस्था नव्या सुधारणा अंमलात आल्या तर आणखीच बिकट होईल. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. सरकार काय करणार होतं याचा एक धावता आढावा आम्ही तुमच्या समोर सादर केला. मी थेट जातोय दिल्लीला. CNN IBNचे एक्झिक्युटिव एडिटर विनय तिवारी माझ्यासोबत आहे. विनय जी, बताइए क्या करना चाहती थी सरकार, इसकी बैकग्राउंड क्या है? देखिए निखिल, ये पूरा जो मामला है ये 26/11 को जो मुंबई में हमला हुआ उसके बाद थोड़ा सरकार का रुख बदला. हालांकि ये जो सरकार का कदम है या जो स्टेप है ये इसके पहले इसकी शुरुआत हो गई थी जब रंजन दासमुंशी की तबीयत ठीक थी और जब वो INB मिनिस्टर थे केंद्र में. उन्होंने चैनल के कई एडिटर्स के साथ एक बातचीत शुरू की जिसमें उन्होंने ये कहा कि साहब बहुत सारी खबरें जो दिखाई जा रही हैं उनके ऊपर कोई कंट्रोल, कोई लगाम नहीं है. और इसको एक बैकग्राउंड बनाते हुए उन्होंने ये पेशकश की कि जो एक कानून है अभी केबल नेटवर्क रेगुलेशन एक्ट, उसको अमेंड किया जाए और उस अमेंडमेंट के तहत कुछ ऐसे प्रावधान लाए जाएं जिससे कि मीडिया के ऊपर कुछ हद तक काबू पाया जा सके. जब उसका ड्राफ्ट प्रपोजल हम लोग के सामने रखा गया तब उससे एक बात बहुत खुलकर सामने आई कि मीडिया के लिए या टेलीविजन के लिए किसी भी खबर को, किसी भी घटना को कवर करना असंभव हो जाएगा. हम लोगों ने बातचीत के दौरान उनको ये बताया कि साहब हर सेल्फ रेगुलेशन का प्रिंसिपल प्रिंट में इस्तेमाल होता है और वही प्रिंसिपल टेलीविजन की यूनिटी के लिए, टेलीविजन की इंडिपेंडेंस के लिए जरूरी है और वही ये मापदंड इसमें अपनाना चाहिए. और उसी की वजह से ये मामला कुछ देर के लिए ब्रॉडकास्टर्स के पास वापस आया. ब्रॉडकास्टर्स ने उसके जवाब में एक सेल्फ रेगुलेशन कोड बनाया
एक ब्रॉडकास्टर रेगुलेटरी काउंसिल का भी का फॉर्मेशन हुआ, जो कि बिल्कुल प्रेस काउंसिल के आधार पे था। सुप्रीम कोर्ट के रिटायर्ड चीफ जस्टिस JS वर्मा उसके अध्यक्ष थे, और उस गाइडलाइंस को बाकायदा एक प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा पब्लिक को अनाउंस किया गया कि ये हमने अपने ऊपर एक गाइडलाइंस बनाई है, और अगर किसी व्यूअर को या किसी दर्शक को हमारे टेलीकास्ट से या किसी भी चैनल के किसी खबर से कोई परेशानी या तकलीफ है, तो वो उसको अप्रोच कर सकता है, और उसमें पीनल प्रोविजंस भी हैं। चैनल्स पे फाइन किया जा सकता है, चैनल्स के खिलाफ लिखा जा सकता है, चैनल्स को अपोलोजाइज करने के लिए मजबूर किया जा सकता है, कई तरह के प्रोविजंस हैं। बावजूद उसके पिछले कुछ हफ्तों में सरकार ने उन अमेंडमेंट्स को एक बार दोबारा लाने की पेशकश की, और हमें फिर सूत्रों से पता चला कि सरकार ने नॉट ओनली उसको बिल्कुल क्लियर कर दिया, बल्कि लॉ मिनिस्ट्री ने उसके ऊपर अपना दस्तखत भी लगा दिया, और लगभग कानून बनाने की तैयारी कंप्लीट हो गई। जी विनय, मैं आपके पास वापस आता हूं। मी जातोय थेट आता YC पवार यांच्याकडे। पोलीस अधिकारी आहेत ते, पोलिसांनी वारंवार मीडियाच्या कामकाजावर आक्षेप घेतलाय। पवार साहेब, मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की सरकार जे जसं करू पाहतंय की न्यूज चॅनल्सवर बंधनं आणू पाहतंय, त्याची आवश्यकता आहे असं पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही म्हणाल का? बिलकुल आवश्यकता आहे। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोगच करतोय। आम्हाला हक्कांची जाणीव आहे, कर्तव्यांची नाहीये। जेव्हा मी चॅनल बघत होतो, आता तर मी पोलीसमध्ये राहिलेलो नाही, परंतु 26 नोव्हेंबरला जे चाललं होतं तर ते ईडीच होतं। प्रदर्शन म्हणजे असं आहे की तुम्ही स्वतः तुमच्यावरती बंधनं घातले नाही तरी बंधनं घालायची वेळ येते। मला माहिती आहे त्या बंधनातले धोके फार आहेत, परंतु त्याला काही पर्याय नाहीये। त्याला एकच पर्याय आहे की जे धोके आहेत त्यांना अडथळा कसा करता येईल किंवा ते कमीत कमी कसे हे करता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु याची आवश्यकता आहे असं माझं ठाम मत आहे। मी जातोय जयदेव डोळे यांच्याकडे औरंगाबादला। डोळे, तुम्ही मीडिया बघताय, इलेक्ट्रॉनिक मीडिया बघताय, मला सांगा, अशा बंधनांची आवश्यकता आहे का? ही सेन्सॉरशिप आहे असं तुम्हाला वाटत नाही का? सेन्सॉरशिपच आहे। एकतर सरकारला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही। सरकारचा स्वतःचा एक मीडिया आहेच, तो असतोच, तो ठेवायलाच पाहिजे। पण म्हणून बाकीच्या मीडियाने तुमची सगळी जी काही बेजबाबदारपणा होता, अकार्यक्षमता होती, ती सगळी उघडकीस आणली, म्हणून त्याची मुस्कटदाबीच करायची, हे काय मला बरोबर वाटत नाही। लोकशाही अशा काही मुस्कटदाबीनं बळकट होत नसते। उलट एकमेकांची देवाणघेवाण होऊन, वैचारिक देवाणघेवाण होऊनच लोकशाहीमध्ये काय चुका झाल्या, कोणाचं बरोबर आहे हे लोकांना कळतं, आणि लोकांवर सोपून द्यावं काय बरोबर आहे आणि काय नाही। त्याच्यामुळे सरकारने हा जो काय डाव आणला होता तो स्वतःच संक्रांतच आणली होती असं आपण म्हणूया। तुर्तास सरकार गोडगोड बोललंय आपल्याशी, पण आपण त्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये। जतीन देसाई, मला सांगा, तुम्ही अनेक आंदोलनं पाहिली आहेत पत्रकारांची। 1984 साली राजीव गांधींचं बिहार प्रेस बिल आलेलं होतं, त्याआधी इमर्जन्सी 75 साली आली होती। तशाच प्रकारचा काही प्रयत्न सरकारचा हा होता असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की सरकारचा प्रयत्न म्हणजे आपण म्हटलं त्याप्रमाणे आणीबाणी किंवा बिहार प्रेस बिल, आणि त्यानंतर देखील वेळोवेळी सरकारने मीडियावर अंकुश आणण्याचा, नियंत्रण आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला, आणि संबंध जर्नलिस्ट कम्युनिटीने त्याला विरोध केलेला आहे। मला असं वाटतं की या माध्यमातून शेवटी आज पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला, आणि जे काही केबल टेलिव्हिजन नेटवर्क रेग्युलेशन ॲक्ट जे आहे त्यात जे काही संशोधन करण्यात होतं ते आता स्थगित केलेलं आहे। पण मला असं वाटतं की अजूनही मग मात्र स्थगित केलेलं आहे, आणि सरकार उद्या परवा परत एकदा या इश्यूवर संशोधन करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला असं वाटतं की शेवटी कुठेतरी ज्या स्वरूपानं सांगण्यात येतं की 26/11 नंतर कुठेतरी काहीतरी मीडियावर नियंत्रण असलं पाहिजे, म्हणजे मीडियावरचं स्वतःचं सेल्फ रेग्युलेशन असलं पाहिजे, यावर कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। म्हणजे मीडियातल्या लोकांनी देखील हे मान्य केलेलं आहे, आणि पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मीडिया भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाची एवढी मोठी घटना झाली की ज्याला लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं। मला असं वाटतं की या घटनेनंतर मीडिया देखील खूप शिकलेलं आहे, आणि ज्या स्वरूपानं तिवारीजीने आधी सांगितलं की ब्रॉडकास्टर असोसिएशन जे काही बनवण्यात आलं त्यांनी काही 6 गाईडलाईन्स ठरवले आहेत, आणि मला वाटतं ते पुरेसे आहेत। किंवा सेल्फ रेग्युलेशन विदिन जर्नलिस्ट कम्युनिटी कुठेतरी चर्चा होऊ शकते, त्यात कमी जास्त प्रमाणात 6 ज्या काही गाईडलाईन्स आहेत ते वाढू शकतात, कमी होऊ शकतात। मला असं वाटतं की या याच्याबाबत सरकारी हस्तक्षेप कुठलाही असता कामा नये। सरकारने हस्तक्षेप ढवळाढवळ करायची काही गरज नाही असं तुम्हाला वाटतं? मी पुन्हा जातोय YC पवार यांच्याकडे। पवार असं म्हणालेत, मीडियावर बंधनांची गरज आहे, मीडियाला थोडंसं सेन्सॉर केलं पाहिजे। पवार साहेब, असं तुम्ही का म्हणताय? काय आक्षेप आहे तुमचा मीडियावर, विशेषतः न्यूज चॅनल्सवर? त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघितलेले असतील 26 नोव्हेंबरला काय जे दाखवलं जात होतं ते 3 दिवस
ज्या गोष्टींची गरज नाही, जे जनतेला दाखवून काही साध्य होणार नाही, उलट त्याच्यापासून त्रास हा होणार आहे. तसंच अनेक इन्व्हेस्टिगेशनचं असतं की काही गोष्टी अशा असतात की त्या दाखवल्या गेल्या तर इन्व्हेस्टिगेशनवरती फार जबरदस्त परिणाम होतो. आणि शेवटी असं आहे की आज आमच्याकडे जे परिस्थिती बिघडत चाललेली, लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता मी पण आहे, पण लोकशाहीचा अर्थ असा नाही की आम्हाला मन मानेल ते करायचं, आम्ही हक्क मागायचे, कर्तव्य पाळायचे नाही. आणि हे कर्तव्य पाळले गेले नाही तर आणि आमच्याकडे पाळले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे फक्त मीडियामध्येच नाही तर प्रत्येक फील्डमध्ये आहे. त्यामुळे ह्या बंधनांची गरज आहेच असं माझं अजूनही मत आहे. आणि त्याची कारणं अगदी उघड आहेत. म्हणजे मीडियाने फार जास्ती आपलं स्वातंत्र्याचा गैरवापर केला असं माझं मत आहे. मी जातोय विनय तिवारींकडे. विनय जी, आपने सुना वाईसी पवार क्या करे? वो कह रहे हैं मीडिया पर इस प्रकार की सेंसरशिप बहुत जरूरी है और मीडिया ने जो कुछ किया टेरर अटैक के दरमियान वो गलत था, वो उन्होंने अपनी मर्यादाओं का उल्लंघन किया, ऐसा उनका कहना है. क्या लगता है इलेक्ट्रॉनिक मीडिया पर जो आरोप हो रहे वो, आप इलेक्ट्रॉनिक मीडिया में इतने साल काम कर रहे, क्या लगता है हमारी भी कुछ गलतियां थी क्या? देखिए इसमें दो बातें बहुत जरूरी हैं समझने वाली. पवार साहब बहुत वरिष्ठ पुलिस अधिकारी रहे हैं और काफी बातें जो वो कह रहे हैं वो उनके हिसाब से सही होंगी, इसमें कोई दो राय नहीं. लेकिन दो चीजें समझने के लिए बहुत जरूरी हैं. पहली बात, जो प्रपोजल अमेंडमेंट की बात की जा रही है वो इसलिए की जा रही है कि सरकार का ऐसा एक तरह से कहना है कि साहब हमारे पास अभी एग्जिस्टिंग पावर्स नहीं है किसी भी, ये कोई नहीं कहता कि कोई सारे चैनल अच्छे हैं या जो कुछ भी किया गया वो सब ठीक है, ये कोई नहीं कह सकता. जिस तरह से कोई अखबार सारे के सारे अच्छे नहीं हो सकते, सारा लेखन अच्छा नहीं हो सकता, सारी पुस्तकें अच्छी नहीं हो सकती, उसी तरीके से बहुत सारे चैनल्स भी ठीक नहीं हो सकते या उनके अंदर कोई खबरें दिखाई जा रही वो ठीक नहीं हो सकती. लेकिन सरकार के पास इस वक्त ऑलरेडी सारी हर प्रकार की पावर्स मौजूद हैं, जिसमें अगर कोई चैनल किसी भी तरीके का वायलेशन करता है तो आप उसके खिलाफ एक्ट कर सकते हैं. आईपीसी के अंडर आपके पास पावर्स हैं, डेफेमेशन एक्ट आपके पास मौजूद है. जो चैनल्स को अपलिंकिंग के लिए लाइसेंस ग्रांट होता है उसके अंदर बहुत क्लियरली कंडीशंस लेट डाउन होती हैं और उन कंडीशंस के वायलेशन पे आपका लाइसेंसिंग कैंसिल की जा सकती है. कुछ चैनल्स को बीच में सरकार ने 15 या 20 दिनों के लिए बैन भी किया था. पहला मुद्दा. 26/11 के मसले में मेरा पवार साहब से बिल्कुल अलग राय है. पुलिस के पास, अधिकारियों के पास, सरकार के पास हर तरीके के प्रोहिबिटरी ऑर्डर्स लगाने की पावर होती है. मैं उनको उदाहरण देना चाहता हूं करगिल युद्ध का. करगिल का युद्ध भी बहुत एक गंभीर समस्या थी, बहुत बड़ी प्रॉब्लम थी, देश के खिलाफ युद्ध था. उसमें भी मीडिया का रोल और मीडिया का एसोसिएशन आर्मी के साथ बहुत नजदीकी था. हम लोग बिल्कुल वॉर फ्रंट तक गए थे, लेकिन उस वक्त आर्मी ने हमारे साथ मिलकर काम किया, हमको बताया हमारा दायरा कहां है. उन्होंने हमको बताया कि आप यहां तक जा सकते हैं, इसके आगे नहीं जा सकते, आपको जो कुछ शूट करना है आप यहां पे कीजिए, इसके बाद नहीं कीजिए. मैं ये नहीं मान सकता कि अगर गेटवे ऑफ इंडिया के ऊपर पुलिस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आकर कहें कि साहब ये पुलिस लाइन है, ये टेप है, इसके आगे कैमरेज अलाउड नहीं है, तो कोई भी कैमरामैन उसको वायलेट करता. और अगर वायलेट करता तो वहां पर मौजूद अधिकारी के पास ये पूरा अधिकार है कि वो उसके खिलाफ कार्रवाई करे. समस्या यह है कि हमने इस पूरे डिबेट में एक ऐसी चीजों को सामने लाया है जो एक्चुअली सही नहीं है. एक बहुत बड़ा आरोप लगा कि मीडिया ने ऑपरेशनल डिटेल्स लीक कर दिए. मुझे कोई अधिकारी अगर यह बता दे कि ऑपरेशनल डिटेल असल में होता क्या है. पूरे डिबेट में, पूरी समस्या में, पूरे युद्ध में 26/11 के बाद अगर किसी एक अधिकारी को या किसी एक अथॉरिटी को आप ब्लेम कर सकते हैं ऑपरेशन डिटेल लीक करने के लिए, तो वो इस देश के पूर्व गृह मंत्री को. सबसे पहले उन्होंने टेलीविजन चैनल्स पर आकर कहा कि 200 एनएसजी के कमांडोज को हमने बंबई भेजा है. 200 की संख्या बताना एक ऑपरेशनल डिटेल होती है. हमको नहीं मालूम कितने कमांडोज भेजे गए, हमको यह भी नहीं मालूम कि कमांडोज भेजे जा रहे हैं. यह जानकारी गृह मंत्री से आई थी हमें. उसके बाद जो एक विजुअल जो आपने सब चैनल्स पे लगातार 10 घंटों देखा, वो विजुअल था कि ताज होटल के बाहर कमांडोज और पुलिस वालों का एक दस्ता मौजूद है. किसी भी आतंकवादी या किसी भी टेररिस्ट के लिए यह बहुत आम बात है मानना कि साहब अगर मैंने किसी होटल के अंदर या बिल्डिंग के अंदर कुछ लोगों को हॉस्टेज बना रखा है तो बाहर बिल्डिंग के पुलिस वाले या कमांडोज होंगे ही होंगे. वो ऑपरेशनल डिटेल नहीं है. बिल्डिंग के अंदर क्या हो रहा था ये ना मुझे मालूम था, ना किसी और चैनल को मालूम था, ना किसी भी अधिकारी को जो बाहर खड़ा था उसको मालूम था, और वो डिटेल्स बाहर नहीं गए. जी विनय, मैं ये चर्चा जारी रखूंगा. ही चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे. विनय तिवारींनी सांगितलंय परिस्थिती काय होती. म्हणजे आज न्यूज चॅनलवर जो आरोप लावला जातोय तो खरा आहे का सरकारचीच काहीतरी चूक आहे? तुम्हाला जर मीडियाचं हे कव्हरेज नको होतं, मीडियाला दूर ठेवायचं होतं, तर आधीच नियम करायला पाहिजे होते, ताजपासून मीडियाला दूर ठेवायला पाहिजे होतं असं सगळ्यांनीच म्हटलंय. पण या टेरर अटॅकचा फायदा घेऊन मीडियाला दाबण्याचा हा प्रयत्न होतोय का? आणि मीडियाच्या सुद्धा चुका काय आहेत हे मी आपल्या पाहुण्यांना याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये विचारणार आहे.
पण पडद्यावर त्यापूर्वी तुम्ही पाहू शकता आपला आजचा प्रश्न, न्यूज चॅनल्सवर सेन्सॉरशिप लादण्याचा सरकारचा प्रयत्न योग्य आहे का? पडद्यावर बघा आपले लोक काय म्हणतायत. 84% लोक म्हणतायत हो योग्य आहे. प्रेक्षकांचं मत काय तुम्ही पाहू शकता. प्रेक्षक या क्षणाला तरी सरकारच्या बाजूचे दिसत आहेत. तुम्ही SMS पाठवा. स्वतंत्र मीडिया हा लोकशाहीचा प्राण असतो. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.